the 1st of June, 2025. हॅलो नमस्कार, मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सर्वजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल. तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही म्हणत असाल हे एवढे सारे आंबे कुठून आणले, किंवा कोणाला तरी वाटलं असेल तर हे कैऱ्या पण आहेत. तर कैऱ्या नाही आहेत, हे सगळे आंबेच आहेत. पण काही ना थोडेसे असे पिकलेले आहेत आणि काही थोडेसे असे निब्बर आहेत. तर मग मी त्या ह्याने ना म्हणजे पाहत होते, जे खूप जास्त पिकलेले ते लगेच मग आमरस वगैरे करायला, आणि जे निब्बर आहेत ते ठेवून मग म्हणजे नंतर यूज करायला, किंवा मी भरपूर जणांना दिले पण. तर एवढे काही घरी खाऊ शकत नाही कोणीच, तर त्यासाठी. आणि हे आंबे कोणी दिले, तर हे आंबे आहोंच्या कस्टमरने दिले होते त्यांना. तर अहो व्हिजिटला गेले होते ना, तर त्यांना दिले होते त्यांनी. तर आंबे तर खरंच खूप जास्त आंबट होते. म्हणजे हे गावरान आंबे आहेत ना, विदाऊट एनी केमिकल किंवा असं कोणतेही पण म्हणजे वेगळ्या पद्धतीने पिकवलेले नाही आहेत. हे ओरिजिनली पिकलेले वगैरे तसे आंबे आहेत. तर मग त्यासाठी हे एकदम ओरिजिनल आंबे आहेत. तर मग ते आंबट तर असणारच, कारण केमिकलने पिकवलेले ना मग ते गोड असतात. आणि हा ना गावरान आंबा आहे, तर हा आंबटच असतो. तर जो केशर, बदाम, हापूस वगैरे जे असतात ना ते थोडेसे गोड असतात, पण हा जो आहे ना तर हा आंबटच असतो. तर या ठिकाणी मी अगोदर जाळीत हे करत होते, पण नंतर माझ्या लक्षात आलं त्या जाळीत काही बसत नाही आहेत. मग परत मी ना मोठं टोपलं घेतलं आणि त्यामध्ये सगळे अगोदर ना थोडेसे कच्चे वगैरे आहेत ना ते खाली ठेवले, आणि जितके जे पिकत आलेले आहेत ना ते वरती ठेवले. आणि जे खरंच म्हणजे खूप जास्त पिकलेले आहेत ना, तर ते लगेच मी आमरस करण्यासाठी बाजूला काढून ठेवले. आणि हे नंतर मी म्हणजे ह्याच्यात ठेवले, आणि नंतर लगेचच मी सगळ्यांना वाटून दिले, कारण ते ठेवून खराब होऊन जाण्यापेक्षा ते सगळ्यांनी खाल्लेले बरे. तर मग आजूबाजूला वगैरे मी वाटून दिले. आणि अशा पद्धतीने मस्त सगळे आंब्यांचा वास तर घरभर पसरला होता, कारण वास खूप छान येत होता, पण थोडेसे आंबटच होते. कारण का कसं ना, आपल्याला सवय लागलेली आहे जे मार्केटमध्ये मिळतात आंबे ते खाण्याची, आणि ते ना गोडच असतात. सहसा तरी गोडच असतात. एखादा आंबा असतो जो आंबट असतो, पण सहसा सगळे गोडच असतात. तर म्हणजे गोड जरी नसेल ना तर आंबट पण खूप जास्त नसतात, तर जरासं असे फिक्के असतात, पण हे आंबटच होते. मी याच्यातनं आमरस करायला पण खूप साखर वापरावी लागली. तर अशा पद्धतीने हे सगळे आंबे मी ठेवलेले आहेत. आणि हे साठवून ठेवायची पद्धत खरंच मला माहीत नाही कशी असते काय असते, कारण पहिल्यांदाच मी एवढ्या साऱ्या गावरान आंबे घरी आणले होते किंवा पाहिले होते. तसे तर हापूस वगैरे किंवा दुसरे जे आहेत ना मार्केटचे ते भरपूर असतात घरी, पण हे एवढे तर पहिल्यांदाच पाहिले होते. आणि बरेचसे त्यातले ना मग लगेच करण्यासारखे ना ते लगेच काढून पण घेतले मी. आणि बाकीच्या आंब्यांवरती ना असं बेडशीट 4 पदरी फोल्ड केला आणि ते टाकलं, म्हणजे त्यांना खूप जास्त हवा नाही लागावी आणि ते लवकर पिकतील पण या हिशोबाने. आणि एवढे आंबे मी ना रस करण्यासाठी काढले. तर पातेल्यात ना पाणी घेतलं अगोदर. तर आता ह्याचा रस तर असा छिलून वगैरे होणारच नाही, याचा रस पिळूनच काढावा लागेल. त्यासाठी मग अगोदर सगळे आंबे धुवून घेते. तर धुवायला ह्याला बाकी काही नाही, पण त्याचा चीक जो होता ना तो खूप जास्त चिकटलेला होता. असे चिकट ते आंबे दिसत होते, त्यामुळे मग ते धुणं खूप गरजेचं होतं. दिसत होते म्हणजे ते फील पण होत होते हाताला. आणि तसे तर त्यांनी शेतातलेच होते त्यांच्या, आणि झाडावरचेच काढून दिले होते, पण ते चीक खूप जास्त त्याला चिटकलेलं होतं, आणि त्यामुळे मी धुतलं. आणि याला ना खरंच मी पहिल्यांदाच बनवत होते असं हे पिळून वगैरे आंब्यांचं, पण खरंच याला मेहनत पण खूप जास्त लागते, प्लस याला ना म्हणजे कष्ट खरंच जास्त लागतात, आणि वेळ पण खूप लागतो. कारण ते पिळून वगैरे एक त्याचा सगळा जो काही गर आहे ना तो सगळं काढायचा, प्लस त्याचे जे कातडे आहेत ना वरचे त्याचं पण गर काढायचा, कोयांचा गर काढायचा, आणि ते पिळून म्हणजे ढिल्ल्या करायच्या अगोदर, आणि मग नंतर त्याचं सगळं गर काढून मग ते कोळीसुद्धा सगळा रस निघेपर्यंत कोळीसुद्धा पिळून घ्यायचे, आणि त्याने हात पण इतके दुखतात. आणि प्लस वेळ तर जातो. माझे तर हात अक्षरशः इतके दुखून आले होते ना, मी दमले होते अक्षरशः आंब्याचा रस करून. आणि रस पण थोडा जास्तच होता ना, म्हणजे आंबे जास्त होते त्यामुळे. आणि मी ना काय केलं, जितके पिकलेले होते ते सगळेच घेतले होते. म्हटलं नको ठेवायला, उगाच परत खराब होतील म्हणून. आणि आता इथं मी ना त्याचा कोळींचा ज्यूस काढून घेते तो सगळा,
आणि तुम्हाला वाटत असेल काही ते यात हात त्यात हात, पण हे असंच पद्धतीने करावा लागतो ह्या आंब्यांचा रस. याला ना असं ते आपण दरवेळेला आंबा म्हणजे छिलून त्याच्यातला गर चमच्याने मी काढायचं तशा पद्धतीचं नसतं. आणि खरंच त्या आंब्यांचा रस करणं खूप सोपं आहे आणि ह्याचा खरंच अवघड आहे. म्हणजे मी दोनदा केला मी या आंब्यांचा रस, तर मला त्याच्यामुळं अनुभव आहे. आणि मेन म्हणजे आंबट पण खूप झाला होता, पण घरचं असल्यामुळे ऑर्गॅनिक असल्यामुळे ते फेकून पण देऊशी वाटत नाही. आणि उलट ते बाहेरच्या त्या केमिकलयुक्त खाण्यापेक्षा हे गावरान खाल्लेलं कधी पण चांगलं. आणि या ठिकाणी ना आता मी त्याच्या जे साल आहेत ना, तर त्याला असं चुरण्यापेक्षा मी काय म्हणलं, चमच्यानेच त्याचा सगळा गर काढावा म्हणून मी चमच्यानेच त्याचा गर काढून घेतला. आणि आता ना परत ह्याला हे करून घेते, मिक्सरमधून काढून घेते. कारण का ना त्याला ना असे गाठी टाईप निघाल्या होत्या ना त्यातल्या, त्यामुळे मिक्सरमधून काढणं पण गरजेचंच होतं. भलेही मी त्याला भरपूर पिळून घेतलं, पण मिक्सरमधून एकदा काढलं ना तर मँगो ज्यूस म्हणजे जो रस आहे ना, तर तो चांगला घट्ट होईल. तर हे पिल्लू माझा मँगो ज्यूस म्हणतो ना, त्याच्यामुळे मला पण तशीच सवय लागली मँगो ज्यूस म्हणायची. आणि ॲक्च्युली मँगो ज्यूसच म्हणलं पाहिजे इंग्लिशमधून म्हणलं तर त्याला, पण आंब्याचा रस आमरस आपल्याकडं म्हणतात, तर मग मी तेच म्हणते. तर आता इथं ना मी ज्युसरच्या भांड्यामध्ये सगळा जो आमरस होता ना तो काढून घेतला आणि त्यामध्ये साखर घातली. तर नॉर्मली साखर घातली होती मी, तर पण ती नंतर कमी पडली, मला थोडीशी नंतर वाढवावी लागली, कारण टेस्ट केल्यानंतर ना खूपच जास्त आंबट लागत होता. तरी पण मी नॉर्मलीपेक्षा जास्तच घातली होती, कारण मला वासावरनं थोडंसं जाणवलं होतं की हे आंबे आंबट असू शकतात. पण त्यात तरी पण मला थोडीशी आमरस झाल्यानंतर जेवणाच्या वेळेला त्यामध्ये ॲड करावी लागली साखर. आणि आता इथं ना मिक्सर मी इथंच घेऊन घेतलं, कारण हात इतके दुखत होते ना. तर मग मिक्सरमधून आता हे सगळं काढून घेते आणि त्यानंतर मग त्यामध्ये फक्त आपल्याला दूध मिक्स करायचं. आणि मी ती थोडीशी मला वाटलं मी चूक केली का काय दूध मिक्स करून, कारण का ना हा आंबा आंबट होता ना, तर मला असं वाटलं की दूध फुटल्यासारखं, पण फुटलं नव्हतं ते, पण मला वाटत होतं की ते फुटलं की काय. तर जर नसेल मिक्स करायचं तर नाही केलं तरी चालतं, पण मी केलं होतं थोडंसं मिक्स, कारण मला सवय लागली होती ना, मी त्या आंब्यांसोबत पण तेच करायचे ना, दूध मिक्स करायचे. दुधामुळे आमरसाची चव खरंच जास्त वाढते त्यामुळे. तर या ठिकाणी सगळा आपला आमरस करून रेडी झालेला आहे. त्यामध्ये दूध टाकलं म्हणजे ज्युसरच्या भांड्यामध्ये, आणि ते मिक्स करून मग आमरसात टाकलं, म्हणजे ज्युसरच्या भांड्याला जे काही आमरस लागलेला आहे तो पण त्याला चिटकून राहणार नाही. आणि अशा पद्धतीने आता मग इथं या ठिकाणी गावरान आंब्याचा आमरस झालेला आहे माझा करून. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो पिल्लूचं ॲडमिशन करण्यासाठी. त्याला प्री स्कूलला मी घातलेलं आहे, नर्सरीला. 2 जूनला गेले होते मी त्याचं ॲडमिशन करायला, आणि त्याची स्कूल ना 16 जूनपासून ओपन होणार आहे. तर तो या जुलै महिन्यामध्ये 25 तारखेला 3 वर्षांचा कंप्लीट होईल, म्हणून मग त्याला यावर्षी ना मी नर्सरीमध्ये घातलं आहे. तर 1 महिन्याचाच फरक आहे, म्हणून त्यांनी घेतलं नर्सरीला त्याला. तर त्याला ना खूप जास्त ह्याची आवड आहे, म्हणजे स्कूलची किंवा अभ्यासाची. आणि घरात पण तो सारखं असा नादावलेला असतो की मला स्कूलला जायचं आहे, मला स्कूलला जायचं आहे. तर आज फायनली आम्ही निघालेलो आहे त्याचं ॲडमिशन करायला. आम्ही चाललोय कुठं? स्कूलला बबीचं ॲडमिशन करायला. काय करायला? त्याला ॲडमिशनच म्हणता येत नाही. कुठं चाललोय? स्कूलला चाललोय, स्कूलला. तुला शाळा आली होती? स्कूल आली बबीची. त्याची रिॲक्शन बघा, त्याला किती नवीन वाटते. बबी उतर, चल गाडी दाबून लागलो. इकडे आहे बघ, इथं स्कूल आहे. इथं माझं बोट कुठे आहे? स्कूलला जायचं ना, चला. चलो चलो चलो.
तो खूप खुश झाला होता स्कूलमध्ये आल्यानंतर आणि तो अख्ख्या 2-3 महिने झालं नादवलेला आहे स्कूलला जायचं म्हणून. आणि 2 तारखेपासून त्यांच्या स्कूलचे ॲडमिशन सुरू झाले होते आणि मी 2 तारखेलाच त्याचं ॲडमिशन केलं आणि पहिलं ॲडमिशन त्याचंच झालं या स्कूलमध्ये. म्हणजे ॲडमिशन्स ओपन झाल्यानंतर पहिल्यांदा आम्हीच गेलो होतो. सकाळी आहोंना ऑफिसला जायचं होतं त्यामुळे लवकरच गेलो होतो आणि पहिलं ॲडमिशन आम्ही त्याचंच केलेलं आहे. 8 पुढं काय 9 बटरफ्लाय बटरफ्लाय. त्या मॅडम काय विचारताय तुला, नाव काय आहे तुझं? गाडी खालचं बटन सगळ्यात खालचं बटन त्याच्या खाली खाली अरे खाली खाली हा ते बटन दाब. दाब जोरात. हे बघी हे दाब वरती तू उभा राहा ना. हा झाली. द्या आता पप्पाला गाडी चालवायची. मग तुला थोडी गाडी येणार. चालू जा तू चालू. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.